धाकटा राजवाडा गौतम चौक परिसरातील लहू तळभंडारे मित्र परिवाराच्या वतीनं गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त भव्य रक्तदान शिबिर आणि प्रीतिभोजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। दिवंगत बाबन भंडारे बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमाचा उद्देश समाजात रक्तदानाबाबत जनजागृती करणे हा होता। रक्तदान हेच महादान या संदेशातून नागरिकांना रक्तदानासाठी प्रेरित करण्यात आलं। या रक्तदान शिबिराचं उद्घाटन नगरसेविका वंदना गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी त्यांनी रक्तदानाचं महत्त्व अधोरेखित करत अधिकाधिक नागरिकांनी पुढे येऊन रक्तदान करावं असं आवाहन केलं। या रक्तदान शिबिरास मेडिकेअर ब्लड बँकेचं मोलाचं सहकार्य लाभलं। शुक्रवार दिनांक 1 मे रोजी पूर्व मंगळवारपेठ धाकटा राजवाडा बुद्ध विहार गौतम चौक इथं आयोजित या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कार्यक्रमाचे उत्सव अध्यक्ष म्हणून इद्रिस एक्का अलमेलकर यांनी काम पाहिलं। एक थेंब रक्त हजारो आशा या संदेशासह अनेक रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली। धम्मं नमामि संगम नमामि नमो दस भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो दस भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो दस भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि संगम शरणं गच्छामि द्वितीयंति बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंति धम्मं शरणं गच्छामि तृतीयंति बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंति धम्मं शरणं गच्छामि तृतीयंति संगम शरणं गच्छामि। आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि सूरामेरय मज्जपमाटटाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। साधू यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे, तर त्यांच्या आगमनानंतर या ठिकाणी तथागत महाकारुणी गौतम बुद्ध यांच्या 2569व्या जयंतीनिमित्त तमाम भारतवासियांना प्रथमतः मी शुभेच्छा देते। आणि तथागत गौतम बुद्धांनी जो शांतीचा आणि समतेचा संदेश दिला आहे, त्या संदेश घेऊनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि संविधानामध्ये जे काही लोकांना मूलभूत सोयीसुविधा आणि लोकशाहीचा मार्ग दाखवला आणि शांतीचा संदेश दिला, त्या संदेशावर त्या शांतीच्या याच्यावरतीच हा भारत देश चालत आहे। त्यानिमित्ताने आता जे युद्धाचे प्रकार वगैरे घडत आहेत सध्या पूर्ण जगभर, तर हे युद्ध न करता गौतम बुद्धांनी सांगितलं की युद्धाला बाजूला ठेवून माणुसकीचा संदेश घेऊन मानवतावादी प्रेमरूपाने आपण सर्वांनी एकत्र राहावे। त्यासाठीच त्यांनी राजमहल 49व्या वर्षी त्याग केला होता आणि नंतर त्यांना आली आणि तेव्हापासूनच त्यांना तथागत महाकारुणी गौतम बुद्ध असे संबोधले जाते। आणि मला पण असं सांगावंसं वाटेल की या जयंतीच्या निमित्ताने की सर्वांनी शांतीचा समतेचा आणि प्रेमभावाने बंधुभावाने सगळ्यांनी एकत्र राहावं। पुन्हा एकदा तमाम भारतवासियांना बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा देते। जय भीम, नमो बुद्धाय। सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम। मी रत्नशील खंडागळे, दिवंगत बाबन भंडारे बहुउद्देशीय समाजसेवी संस्था धाकटा राजवाडा गौतम चौक यांच्या वतीने महाकारुण्य तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर व तसंच स्नेहभोजनाचं या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर सालबादप्रमाणे गेल्याही वर्षी आमच्या या संस्थेच्या माध्यमातून आम्ही अन्नदान व स्नेहभोजनाचा कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता। ह्याच्यामध्ये विविध जातीय धर्मातील व येथील सर्व व्यापारी असोसिएशनचे सर्व व्यापारी या ठिकाणी उपस्थित असतात व अतिशय आनंदाच्या व खेळीमेळीच्या वातावरणात या ठिकाणी स्नेहभोजन करून या ठिकाणी आम्ही सर्व धर्मसमभाव जोपासण्याचा संस्थेच्या वतीनं या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। तरी मी सर्व बौद्ध बांधवांना महाकारुणी तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त मी मंगलमय शुभेच्छा देतो व इथंच थांबतो। जय भीम।